धाडसी निर्णय घेतलेले दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. टीम येणार बोरपाडा संघाने नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेले. जाऊया समालोचन कक्षामध्ये. सामना 3 षटकाचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना 3 षटकाचा. चला दर्शक जे आहेत त्यांनी ग्राउंड खाली करायचं आहे प्लीज. चला लवकरात लवकर दर्शक ग्राउंड खाली करायचं आहे प्लीज. चला 2 पंच जायचे ग्राउंड मध्ये. फायनलचा राऊंड आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. फायनल राऊंड असणार आहे. या ट्रॉफीचा मान आई एकविरा स्पोर्ट खोणी आयोजित खरोखरच जबरदस्त 2 दिवस झाले. चांगलीच इव्हेंट चांगली स्पर्धा तर आखली होती आणि जबरदस्त असं रंग भरलेला आहे. पंचांनी शरीफ सर असो, विनोद सर असो, या किरण सर असो, चांगलाच रंग भरलेला आहे. रंग भरलेला आहे माझ्यासोबत मांजरेकर सरांनी, तसेच रोहन पाटील सरांनी सुद्धा कालच्या दिवसात चांगलाच आवाजाने रंग भरला होता. तसेच जिनके उंगलियों में जाते और नजरे तेज असे आमचे दर्शन यांनी सुद्धा रंग भरलेला आहे. रुपेश ठाकरे यांनी खरोखरच चांगलाच या स्पर्धेमध्ये रंग भरलेला आहे. सन्मान्य जितेंद्र शिंगोले ह्या मान्यवरांचा या मुख्य मंचावर आगमन झाले. या चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला 2 बॅटर पाठवायचे आहेत. येणार बोरपाडा या संघाचे 2 बलाढ्य आघाडीचे बॅटर पाठवायचे आहेत प्लीज. मला तरी वाटते बिंदास आणि प्रतीकच असणार आहे. काय 12वा खेळाडू आलेला आहे, काय म्हणणं आहे तुझं? नाही बोलतो मी, काय बोलत नाही, पण दरारा आहे बिंदास आणि प्रतीकचा. सन्मान्य सर तो थोडंसं थांबवतोय. जितेंद्रजी शिंगोळे या मान्यवरांकडून या स्पर्धेसाठी आर्थिक मदत झालेली त्यांचे मनापासून आभार. तसेच सागर पावसे उद्योगपती डोंबिवली याचकडून सुद्धा मोलाचे सहकार्य लाभलेले तुमचे सुद्धा मनापासून आभार. विशेष सहकार्य मोहन पांडुरंग बागल माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून विशेष सहकार्य. तसेच सचिन दत्ता शास्त्री, त्याच्यानंतर हबप रंगनाथ बुवा शिंगोळे, त्याच्यानंतर श्री विलास शामराव केणे, त्याच्यानंतर सुरेश वाळको पाटील, मान्य श्री शैलेश सावलाराम शिंगोळे पंचायत समिती सदस्य, त्याच्यानंतर ॲडव्होकेट राजेश रघुनाथ पाटील, मनोहर अनंत पाटील, श्री वसंत गोपाल पाटील, श्री जयराम लडकू पाटील, सौ मीनाक्षी विनोद शिंगोळे ग्रामपंचायत सदस्य, त्याच्यानंतर कैलास पाटील आणि सागर पावसे डोंबिवली, जितेंद्र शिंगोळे या मान्यवरांकडून भरपूर असं मोलाचं या सहकार्य लाभलेल्या स्पर्धेसाठी तुमचे मनापासून आभार. आशिष शास्त्री यांनी जर झेल पकडला तर जितेंद्र शिंगोळे यांच्याकडून 500, 2 घ्या, 2 घेतले तर 1100. वा, सामना चालू होण्याच्या सुरुवातीलाच बक्षिसांचा इथं वर्षा होतोय. ओरटो
प्रमोद सर. हो हो, बक्षिसांची वर्षा लयलूट झालेली आहे सामना सुरू होण्या अगोदर. तर सामना सुरू असताना किती लयलूट पाहायला मिळणार आहे. मांजरेकर सर. आशिष शास्त्री यांनी जर चेंडू नुसता अडवला ना तरी सुद्धा 200 रुपये. जितेंद्र हो 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 हो, क्या बात आहे, क्या बात आहे. निरनिराळ्या प्रकारचे आता बक्षीस लागणारच आहेत. कारण एका बाजूला आई एकविरा स्पोर्ट खोणी हा संघ खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला येणार बोरपाडा. तर जाऊया या सामन्याकडे. गोलंदाज सज्ज झालेला दीपक, पंच सज्ज झालेले आहेत शरीफ शेख, अन्सारी सर. पहिला चेंडू बिंदासाला जोरात मारलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रेंजमध्ये, एरिया क्लिअर करतो, चेंडू जातोय 4 धावांसाठी येतोय पहिल्या चेंडूमध्ये चौकार. मित्रांनो बघा, पहिल्या चेंडूवर हल्ला बॉल केलेला आहे. सेलिब्रेशन करताना बघा, दर्शक बघा, जबरदस्त की खेळाडू आहेत बघा सेलिब्रेशन करताना, जबरदस्त कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे कॅमेरामॅनने. पुढे सज्ज होतोय गोलंदाज दीपक. बैठा शॉट जोरात मारण्याचा प्रयत्न होता, प्रश्न विचारला होता, मात्र पंच कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाहीत. निर्धाव चेंडूची समाप्ती. शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांतजी पाटील ह्या मान्यवरांचं ह्या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. या चषकामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मी विनंती करतो. दादा आपण या मुख्य मंचावर येऊन स्थान बनवा. प्रमोद सर. ओहो, पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज दीपक. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणारे फलंदाज बिंदास. स्टेप आउट, जबरदस्त स्टेप आउट केला आणि जबरदस्त चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. तर मित्रांनो, ही एकविरा स्पोर्ट खोडी या संघाने जर फायनल या ट्रॉफीवर नाव कोरलं तर राहुल घोडके यांच्याकडून मेजवानी सर्व टीमला डायरेक्ट मेजवानी अगदी धाबा बघायला लागेल. दीपक पुन्हा सज्ज होतोय, पुन्हा स्टेप आउट केलेला आहे. जबरदस्त चेंडू ला भिरकून दिला, चेंडू जातो वाईट श्रावांच्या वरून सन्मानीकरणासाठी 6 धावांसाठी. पाहुण्यांना सन्मानित करण्यासाठी हा चेंडू गेला शिवसेना होता. शाखा प्रमुख आमच्या मान्यवर या मुख्य मंचावर त्यांचं आगमन झालेलं आहे. चषकामध्ये आपले सहर्ष स्वागत. प्रमोद सर. या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 14 धावा झालेल्या आहेत. क्या बात है, क्या नजारा पेशकश कर रहे ये बल्लेबाज. बिंदास बिंदास में बल्लेबाजी कर रहे. पुन्हा सज्ज होतो दीपक. पुढचा चेंडू टाकण्यासाठी समोर असणार आहे बिंदास. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला भिरकून दिला, चेंडू जातो विशेप मधून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये रवाना होतोय. 1 धाव मात्र पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथं केलेलं आहे. बिंदास याने स्ट्राईक मिळते प्रत्येक याला. पुन्हा एकदा आई एकविरा स्पोर्ट खोणी या संघाने जर या चषकावर नाव कोरलं तर राहुल घोडके यांच्याकडून जेवणाची मेजवानी तुम्हाला देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये मी पण येईन आणि लाईव्हवाले पण देतील. पुन्हा एकदा बॅक निघता नीचे केलेला आहे. बॅकवर्ड शॉट लेगच्या दिशेकडे रवाना होतोय. थोड्याशा उड्या मारामारी तिथे दिसत आहेत. एंटरटेनमेंट झालंच पाहिजे मित्रांनो, क्रिकेट असो कुठलाही खेळ असो. तर 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 16. तर पहिल्या षटकातील खेळ इथं समाप्त झालेला मित्रांनो. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर बिंदासानी जबरदस्त बिंदासगिरी करून 15 धावा इंडिव्हिज्युअल केलेल्या आहेत आणि प्रत्येक चांगलंच 1 धावर खेळत आहे. टोटलला बघितलं आपण तर टोटल जी धावसंख्या झाली ती 16.
काहीतरी काळमंत्र देण्यासाठी आलेला बघू हा काळमंत्र कसला असेल. ओम भगण भागोदरी ओम भट स्वाहाचा काळमंत्र असणार का गोलंदाजाला. नागेशला काळमंत्र दिलेला आहे. बघूया कशा प्रकारे काळमंत्र जातोय का ओम भट स्वाहा फलंदाज करतोय की नाही ते पाहायचं आहे. मात्र समोर असणारे प्रतीक बिंदास याने आपलं काम केलेलं आहे. आता मात्र प्रतीकवर जिम्मेदारी दिलेली आहे. बघूया प्रतीक कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहायचं आहे. नागेश सज्ज होतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी या षटकातील. शॉट अँड पूल सक्सेसफुल. चेंडू जातोय. क्या बात आहे. जबरदस्त जबरदस्त अवघड लावला होता. क्या बात आहे. संघासाठी मला तरी वाटते 3 धावा अडवलेल्या आहेत आणि चांगलेच अफर्ट केला होता. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 17. बघा मित्रांनो पुन्हा एकदा 17 अंक. नागेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉट ऑन बॉल मिस टाइम फटका. चेंडू हवा ते यशरेख खाली आणि मोठा मासा जाळ्यात अडकलेला आहे. मिस टाइम फटका. चेंडू हवेत होता. कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि बिंदास हा थोडासा नाराज झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय विवेक शेळके. बघा चारी बाजूने आवाज आता यायला लागला. मला असं माहिती पडलंय का आता 50,000 वरून दर्शक येत आहेत तिथे. बघा किती दर्शक. आशा पाटील स्टँडसुद्धा भरलेला आहे. RR पाटील स्टँडसुद्धा भरलेला आहे. दर्शक मात्र इथं जमा व्हायला लागलेले आहेत. नागेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. नवीन बॅटर येतोय विवेक शेळके. एक विकेट तर घेतलाय नागेश पाटील यांनी. दुसरा जर गडी बाद केला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे आमचे मान्यवर हेमंत बागल यांच्याकडून. क्या बात आहे. आता मात्र अपील केलेलं आहे आणि त्या पद्धतीचा चेंडू होता. पायर चेंडू टाकला होता परंतु या चेंडूवर कुठल्या प्रकारची धाव नाही. गडी सुद्धा बाद नाही. बघा मांजरेकर सर बरोबर चेंडू टाकला होता मात्र कुठल्या प्रकारचा विकेट मिळाला नाही आणि धाव सुद्धा मिळाली नाहीये. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या झालेली ती म्हणजेच 17. पुन्हा सज्ज होतोय नागेशच्या पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज विवेक. आता जबरदस्त चेंडू अपील करतायत आणि पंचांचा बोट आकाशात आणि पारितोषिक मिळालेलं आहे. मांजरेकर सर किती. हेमंत बागल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे विकेटसाठी. बजाव बजाव बजाव. डीजे मॅन झोपला. नो मीटिंग हा नो. तर विवेक जातोय. नवीन बॅटर येतोय तो म्हणजेच धीरज. बघूया संघासाठी कशा प्रकारे धीर देतोय ते पाहायचं आहे. सन्माननीय जनार्दनजी पाटील या मान्यवरांचं इथे आगमन झालं. विनंती करतो दादा आपण मुख्य मंचावर या आणि ह्या मंचाची शोभा वाढवा. जनार्दन पाटील. चला जनार्दन पाटील कुठे दर्शकामध्ये असतील तर त्यांना मी विनंती करतोय व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तुमची जागा आमच्या मनामध्ये आहे. या चेंडूवर जर गडी बाद केला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात है क्या बात है. शिंगोळे उद्योगपती याचकडून. मात्र दिशाहीन चेंडू म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. पंच आमच्याकडे बोलतात दोन्हीत समांतर करतात. धाव मिळते अवंतर. वाईटचा इशारा येतो. एक धावाने भर पडले. संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा झालेल्या आहेत. पुढं सज्ज होतं नागेश. क्या बात आहे. काय गोलंदाजी करतोय खरोखरच. मोठे हदरे दिलेले आहेत त्यांनी. आता माझा चांगलाच चेंडू होता. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. खरोखर मी पहिले म्हटलं होतं दर्शन की ओम भगणे भागोदरी भस्मासुरे ओम भट स्वाहाचं जे आहे ते बोध वाक्य
हे काळ मंत्र इथं उपयोग ठरलेला आहे नागेशाला. आणि सर एका बाजूला फलंदाज कोण आहे तर बूम बूम प्रतीक. बूम बूम फटके त्याच्या बॅटमधून आपण त्याला थांबवून पाहतोय. ठेवलेलं आहे. बूम बूम प्रतीक. नागेश पुन्हा सज्ज होतोय. हे चेंडूला जर विकेट घेतली आहे तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही दरारमधून गोल होतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी. जबरदस्त चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. डायरेक्ट हिट जर लागला असता तर पंचांना विचार करावा लागला असता. मात्र 2 धावा इथं रोखू शकत नाही. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 25 धावा इथं झालेल्या आहेत. एक एक चेंडूवर किती दर्शक एंटरटेनमेंट करतात बघा. आणि कॅमेरामध्ये त्यांना कैद करतायत. रत्नराज शॉट ऑन पूल करण्याच्या नादात बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये येतोय. डीपमधून खेळाडू येतोय. एक से ज्यादा कुछ नाही. कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 26 धावा झालेल्या आहेत. क्या बात आहे. सन्मान्य नितेशजी बागल ह्या मान्यवरांचं इथे आगमन झालेले विनंती करतो. दादा आपली जागा ही मुख्य मंचावर आहे. आपण मुख्य मंचावर येऊन अगदी सन्मानाने स्थानपन्न व्हा. आता मात्र चेंडूला भिरकून दिला. चेंडू मिड विकेटच्या वरून होतोय गोल. येतोय षटकार. ये है बूम बूम प्रतीक. बूम बूम प्रतीक. जो करते हैं अपने टीम का हित वो है प्रतीक. या 6 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 32 धावा झालेल्या आहेत. चला जास्ती वेळ दौडू नका. टीम खोनी. चला, 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 चला. फलंदाजी करायची. सन्मान्य किशोरजी शिंगोळे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करतोय आपण मुख्य मंचावर यायचं आहे. किशोरजी शिंगोळे. चला लवकरात लवकर चेंडूची जी एक्सर आहे ती काढायची आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज. पंच ऑन करायचं आहे.
चला खूप वेल दवडता मित्रांनो. पुन्हा एकदा सज्ज होतो रत्नराज. आता मात्र शॉटॉन पूल करण्याच्या नादात पूर्णपणे बिड्ड झालेला आहे. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता मात्र हिट झाला नाहीये. बचावले फलंदाज. ते स्टंप मला तरी वाटते कमी पडले, थोडे जास्त पाहिजे होते. पुन्हा एकदा रत्नराज. आता मग जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खालीच राहिला. निर्धाव चेंडूची समाप्ती. क्या बात आहे, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी. वेगाने बेट केलाय प्रतिकेला. काय वेग. चेंडू पडला ना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. तर रत्नराज पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र चेंडूला भिरकून दिलाय. चेंडू जातोय फाईन लेग साठी. एक धाव पूर्ण करेल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा तर अर्जित करतात की नाही बघूया. आता मात्र तिसरे धावेला बाद झालेला आहे. काय घडलंय तिथे. थर्ड अंपायर धावबादसाठी थर्ड अंपायर. तर थोडासा वेळ आहे. मी बोलतोय मुख्यमंत्र्याकडे आमचे आलेले मान्यवर यांचा शाही सन्मान करतो. जितेंद्रजी शिंगोळे या मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. मी विजय पाटील यांना विनंती करतोय जितेंद्र शिंगोळे या मान्यवरांचा शाही सन्मान करायचा आहे. धाव बाद आहे. एकच धाव मिळणार आहे. हा एकच धाव मिळणार आहे धावबादच्या स्वरूपात. त्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आलात. आपले मनापासून आभार. जाऊया मैदानमध्ये. समालोचन कक्षामध्ये माझे सहकारी समालोचक आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज या चॅलेंजच्या मैदानावर घुमला तेच प्रमोद पाटील मॅन फॉर्म केवणी दिवे. धन्यवाद सर. तर चला आघाडीचे फलंदाज चला यायचं तुम्हालाच वेळ होईल प्लीज. चला बॅटर लवकर. तसेच राज शिंगोले यांचा सन्मान होईल. मी हेमंत बागल यांना विनंती करतोय राज शिंगोले यांचा सन्मान करायचा आहे. एक अष्टपैलू खेळाडू जे हनुमान खोनी संघाचे त्यांचा इथे सन्मान करतायत. आणि जे हनुमान खोनी संघाला जर्सी स्पॉन्सर कोणी केली तर विलास आर पाटील यांनी आणि महेश चौगुले. 33 धावा झाले. 34 धावांचं आव्हान आहे यांच्याकडून आम्हाला चला जर्सी मिळालेले आहे. जे मैदानावर खेळतो कोणाच्या तर विलास पाटील यांच्या ही जर्सी देवेंद्र बागल यांच्या स्मरणार्थ मला लाभलेले. त्यांचे मनापासून आभार. 2 सलामीचे बॅटर आलेले. एका बाजूला रत्नराज
आणि एका बाजूला अनिश ओर टू प्रमोद सर. धन्यवाद सर. 34 धावांचं आव्हान असणार आहे. बघूया 18 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय, कारण एक पाळीचा खेळ जो आहे तो समाप्त झालेला आहे. एनआर बोरपाडा या संघानं तब्बल 33 धावा केलेल्या आहेत. रुपेश दादाला जेवला का नाही मॅसेज आलेला आहे. रत्नराज स्ट्राईकला फलंदाज आहे. नॉन स्ट्रायकर फलंदाज अनिश आहे आणि विवेक डोंगरे येतोय गोलंदाजासाठी. बघूया पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय विवेक. समोर असणारे फलंदाज रत्नराज. बघूया या चेंडूवर राज करतोय की नाही ते पाहायचं आहे. शॉट अँड पुल सक्सेसफुल. जबरदस्त चेंडू, कारण जेव्हा निघाला होता तेव्हाच माहिती पडलं होतं 6 धावांचा मोहर छापली होती. जाऊया डीजेकडे. काल जिथे थांबला होता ना रत्नराज, तिथूनच त्याने सुरुवात केली. एका सामन्यामध्ये त्याने सुरुवातीच्या सामन्यामध्ये 25, त्याच्यानंतर 58, त्याच्यानंतर 27 आणि तिथूनच पुढे सुरुवात केलेली आहे रत्नराज या फलंदाजाने. म्हणजे माझ्या अर्थानं हे कोकवा कोकवी सुरू. आणि अजून एक षटकार आला तर संदेश पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे रत्नराज याच्यासाठी. हो हो, क्या बात आहे, क्या बात आहे. रत्नराज, पैशांचा रत्न राज होतोय का नाही ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतो विवेक. सोडून दिलेला आहे टेचच्या अंदाजाने, मात्र पंच आमच्याकडे बोलतात डोळ्यात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. धाव संख्या वाढलेली आहे. संघाची धाव संख्या होते ती म्हणजे 7. पुन्हा सज्ज होतोय विवेक. पुन्हा एकदा सोडून दिलेला आहे. पंच आमच्याकडे बोलतात दोन्यात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. वाईटचा इशारा आहे तो. खरोखरच रणनीती आखली जाते कधी कधी. गोलंदाज जेव्हा मोठा फटका लागतो ना तेव्हा वाईट जाणून बुजून टाकतो की थोडीशी एज लागेल, मिस टाईम फटका लागेल, त्याच्या शोधात हा गोलंदाज असावा. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज विवेक पुढचा चेंडू टाकण्यासाठी. रत्नराज पुन्हा सज्ज होतोय. सन्मान केला या चेंडूला. जंटलमन पुश पुश करो खुश रहो. एक धाव मिळते रत्नराजाला. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 9 धावा झालेल्या आहेत. ॲडव्होकेट अजयजी पाटील यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. विनंती करतो आपण या आमच्या या मुख्य मंचाची शोभा वाढवा. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र करतो रत्नराज. स्ट्राईक मिळते अनिश याला. बघूया डावकरा फलंदाज सज्ज होतो विवेक पुढचा चेंडू टाकण्यासाठी. चांगला चेंडू, चेंडूला खोदून काढलाय. चेंडू इनफिल्डच्या वरून येतोय, हवेत आहे आणि चांगला जज करतोय आणि पहिला हादरा बसतोय आई एकविरा स्पोर्ट खोणी या संघाला. चला गडी बाद झाल्यानंतर नो टीम मीटिंग. लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे बोरपाटा संघा. नवीन बॅटर लगेच पाठवायचे आहे. कोण आलाय? वा, बरोबर मांजरेकर सर, पॅड बांधूनच राहायचं आहे. हो, चलो देखना है कौन आहे बल्लेबाज के. खतरों के खिलाडी बल्लेबाज रेकांत सर. गोलंदाजी करताना काल विकेटची हॅट्रिक या गोलंदाजाने घेतली होती आणि 1100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं. रेकांत, हा, क्या बात है. सन्मान्य ॲडव्होकेट अजयजी पाटील या मान्यवरांच्या या मुख्य मंचावर चला आगमन चला झालेले चला, आहे. वेळ घालू नका पंच. या स्पर्धेमध्ये आपले सहर्ष स्वागत. हो ना, चला चला लवकर.
जबरदस्त सामना तुम्ही पाहू शकता मित्रांनो. जबरदस्त आज की शाम किसके नाम होने जा रहे. एक तरफ बोरपाडा एक तरफ खोनी. चला धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. विवेक पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणार आहे रिकान. सोडून दिलेला आहे टेचच्या अंदाजाने. व्हाईटचा इशारा येतोय. धावमध्ये भर पडली. संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 10 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 3 चेंडू झालेले आहेत. 10 धावा झालेल्या आहेत. विवेक पुन्हा सज्ज होतोय. चांगलाच प्लेसमेंट केलेला आहे. पॉईंटच्या दिशेकडे रवाना करतोय चेंडूला. एक धाव मात्र मिळते. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 11 धावा इथं झालेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक मिळते ती रत्नराज याला. बघूया रत्नराज या चेंडूवर कशा प्रकारे खेळून काढतोय ते पाहायचं आहे. आतापर्यंत 7 धावांवर खेळत आहे. हे बघा हेच पाहिलं होतं. चेंडू जातोय 4 धावांसाठी. लोलपट शॉट. गोरखनाथ सिंगोले दर्शकमध्ये असतील त्यांनी मी विनंती करतोय VIP डॅशमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या झाली त्या 15. सन्मान्य गोरखनाथ शिंगोळे ह्या मान्यवरांचं आगमन झालं. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर या. गोरखनाथ शिंगोळे आपण आलात. ह्या आमच्या मंचाची शोभा वाढवली. क्या बात आहे. क्या बात आहे. काय सामना सुरू झालेला आहे. खरोखरच जबरदस्त असा आवाज. कॅमेरामॅन सुद्धा बघा दर्शक कैद करतायत. पुन्हा सज्ज होतोय विवेक. सोडून दिलेला आहे टेचच्या अंदाजानं म्हणून पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो. मला तरी वाटते ही जी लांबसड अगीन गाडी म्हटलं तरी वावड ठरणार नाही कारण 4 व्हाईट टाकलेले आहेत. आणि मोठी जी ओव्हर षटक जो सकलेन मुस्ताकच्या नावावर आहे. आता जोरात मारला चेंडू. हद्रा भासतोय मात्र लिडिंग एज लागते आणि आई एकविरा स्पोर्ट खोडी या संघाला दुसरा हादरा बसतो. जाऊया आपण डीजे कडे. चला नवीन बॅटर येतोय दीपक. अंधेरा तो होने वाला है. दीपक की जरूरत है. नवीन बॅटर येतोय दीपक. बघूया आपल्या संघाला दीपक हा सावरतोय की नाही ते पाहायचं आहे. 12 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 12-18. मात्र रिकांत आहे आणि दीपक आहे. बघूया खतरो के खिलाडी फलंदाज. मी पहिलेच म्हटलं खतरो के खिलाडी. रनिंग एज थांबवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. डीजे मॅन गावानं लोढा नाही आला.
ग्राउंडवर खतरो का खिलाडू म्हणजे श्रीकांत आला. चेंडू जातोय 4 धावाने. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 20 धावा इथं झाले. आता मात्र 14 धावांची गरज. 11 चेंडू शेष आणि 14 धावांची गरज. सन्मान्य प्रभाकर बागल आणि विनोदजी शिंगोळे या मान्यवरांच्या या मंचावर आगमन झालेले. आता मात्र प्रत्येक सुद्धा षटकारा मनापासून आभार. विनोद शिंगोळे यांच्याकडून 1000 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक. चोरा आता मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागते. पुन्हा एकदा हादरा बसतोय आणि एकविरा स्पोर्ट्स खोणी या संघाला. दहा चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. क्या बात आहे. काय सामना असणार आहे. फायनलचा जसा सामना पाहिजे तसा हा सामना रंगलेला आहे. मांजरेकर सर कुठे आहात तुम्ही? सन्मान्य प्रभाकरजी बागल या मान्यवरांचं मंचावर आगमन झाले. आपले मनापासून अभिनंदन. बोला सर. प्रमोद सर. बघा सर, फायनलचा जो सामना असतो तसं कसा पाहिजे त्याच प्रकारे हा सामना रोमांचक हा सामना रंगलेला आहे. आणि हा छोटा रुस्तम गाबोली गाबोली बाजूला वा. दुसऱ्या धक्क्याला जायचं. लवकर लवकर पटापट. चला मित्रांनो, खूप वेळ होतोय. पुन्हा सज्ज होतोय यश. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. आता मात्र थोडेसे लागते. चेंडू जातोय गलीच्या क्षेत्रामध्ये कव्हर होतोय. बॅकअप चांगला मिळतोय. फक्त 1 धाव इथं पूर्ण करतात. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 21 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी येणार बोडपाडा की एकविरा खोणी. हो क्या बात है, क्या बात है. एक तुम्हारी एक हमारी. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुन्हा चांगलं कामगिरी करतोय आता मात्र यश. पुन्हा एकदा चेंडू शरीरावर आदळतोय. 1 धाव मात्र पूर्ण करतात. 1 धावाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 22. आता जिंकण्यासाठी 7-12चा उतारा. 7-12चा उतारामध्ये काय काय घडलं असेल. मांजरेकर सर काय म्हणणार तुम्ही? नाही, बरीच नाती तुटल्या त्या 7-12 मुळे. आणि तोच आकडा आता मैदानवर कुठल्या संघाचं नातं तुटेल. टीम खोनी का टीम बोरपाडा. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा 12. 7-12. बघूया काय घडतंय. फलंदाज आहे पनामा कॅप परिधान करून. डेड बॉलचा इशारा आहे तो पंचांकडून. दबाव आता गोलंदाजावर आहे. दबाव फलंदाजावर आहे. बरोबर. दबाव सपोर्टर आहेत ना त्यांच्यावर आहे. दबाव दबाव दबाव. बॅटीच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू वरून जातोय मात्र बॅकअप चांगला मिळतोय. 1 धाव मात्र पूर्ण करतायत. सन्मान्य दिनेशजी पाटील या मान्यवरांचं या मंचावर आगमन झालंय. आपले सुद्धा मनापासून अभिनंदन. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये धावांची आवश्यकता किती? 11. धावसंख्या झाली त्या 23. 6 चेंडू शेष आणि 11 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी. आता मात्र प्रत्येक षटकारास 500 रुपयाचा इनाम विनोद शिंगोळे यांच्याकडून. क्या बात आहे. षटकार लावा आणि 500 रुपये घ्या आणि चायनीजवर जा. आणि मला पण सुद्धा बोलवा. बघूया या सुवर्ण संधीचा फायदा घेतात का नाही बॅटर ते पाहायचं आहे. 6 चेंडू शेष आणि 11 धावांची गरज आहे. एक मोठा फटका आयती पडेल का? उंट किस पहाड़ के नीचे आएगा. गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे सुशील.
तर जोरात मारण्याचा प्रयत्न अपील करतात आणि पंचांचा बोट आकाशात अजून एक हद्रा बसतोय आई एकव्या स्फोट खोण या संघाला. वर्क पाहायला मिळालेलं नाही. मोबाईलला नेटवर्क आणि फलंदाजी करताना फुटवर्क हे महत्वाचं असतं. बरोबर. हे चित्र आपल्याला इथे पाहायलाच मिळालेलं नाही सर. काय म्हणाल? बरोबर आहे, कारण मोबाईलमध्ये नेटवर्क नसलं ना तर चलबचल होतोय सगळ्यांचीच. तसेच इथं जर फुटवर्क तुम्ही मैदानाच्या आतमध्ये केलं नाही आहे तर चेंडू समजत नाही आहे. पण आता नवीन बॅटर येतोय केतन. 5 चेंडू 11 धावांची गरज. आता मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे बोलतात मिळते वाईटचा इशारा येतो. एक धाव मिळते. आता 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. काय होईल काय घडेल सामना होता आणि आलाय कुठे. यालाच म्हणतात क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. फुलटॉस चेंडू सॉंग करण्याच्या नादात बॅटीच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. एक धाव पूर्ण करण्याचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. हा नाना तू मै येस नो वेटचं समीकरण इथं बिघडलेला दिसतोय. अजून एक हादरा बसतोय आई एकविरा स्फोट कोणी या सिंगाला. खरोखर क्रिकेटपटूची शान शान शान. आता मात्र चेंडू शेष आहेत 4 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. नवीन बॅटर येतोय आशिष में कशिश रहेगी. आशिष शास्त्री यांनी चौकार मारो की षटकार मारो तेच दर्शन आमचे तेच. मान्यवर, जितेंद्र शिंगोळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. वा 4 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. कडक नोट, कडक फटका, कडक नोट. बरोबर हे का? आहे बरोबर आहे. कडक फटका कडक नोट. 4 चेंडू 9 धावांची गरज. जर षटकार मारला या शास्त्रीने तर चंद्रकांत पाटील शिवसेना शाखा प्रमुख यांच्या आणि 1000 विनोद रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. क्या बात है. क्या बात आहे. एकूण 1500 रुपये फटक्यावर आहे. 1500 रुपये आले. दिया अंधेरी रात में दिया तेरे हात में. 1000 रुपये आणि जितेंद्र Please. शिंगोळे यांच्याकडून 500 रुपये. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. मी म्हटलं ना कडक फटका. विनोद कडक शिंगोळे नोट. यांच्याकडून काय सुद्धा केलं 500. मित्रांनो? आपलं चित्र काही असू द्या. मांजरेकर सर विनोद शिंगोळे यांच्याकडून 500 अजून. विनोद शिंगोळे यांच्याकडून 500. क्या बात आहे. 2000 कमवले. आपण दोघं त्यांच्याकडेच जाऊया एकच संध्याकाळी मारला, भेटायला. पण चांगला मारला. एक मारा शॉलेट मारा. चला लवकरात लवकर 3 चेंडू शेष आहेत. प्लीज पंच ऑन करायचा आहे. एक मारा लेकिन सॉलिड मारा. फायनलचा सामना कसा असावा तर तो असा. काय प्रेक्षकांना असे सामने 3 आवडतात. चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला परंतु आता चेंडू यष्ट्यांच्या वरून जातो की काय. 2 चेंडू शेष. 2 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 2 चेंडू 3 धावा. मगाशी सर 1 चेंडू मध्ये 1 धावांची आवश्यकता होती दादोबाडा संघाला परंतु ती धाव झाली नाही. हा क्रिकेट आहे. हा क्रिकेट है. एक तुम्हारी एक हमारी यही है क्रिकेट की बीमारी. जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. देखो एक तुम्हारी एक हमारी यही क्रिकेट है दोस्तों. यही एक बीमारी है.
आता मात्र एक चेंडू शेष आणि 3 धावांची गरज. याच्या आधी बघा. सामना बघितला संघ समोर हाच होता येणार बोरपाडा दादूपाडा संघापुढे. एक चेंडूमध्ये एक धाव होती आणि ती मात्र लक डिफेंड केली फॅक्टर, होती. लक फॅक्टर, लक फॅक्टर. अब कुछ जादूगरी करेंगे. हो जबरदस्त चेंडू अतलला आहे आणि कलेक्ट केला, एक धाव पूर्ण करतोय. मात्र या चषकावर या ट्रॉफीवर नाव कोरलंय ते म्हणजेच येणार बोरपाडा या संघाला हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चार चेंडू होते तेव्हा 9 धावांची गरज होता. एक षटकार मारला नंतर 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना काय सामना, काय पलटवार केलेला आहे येणार बोरपाडा या संघानं. यालाच म्हणतात क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. हो टू मांजरेकर सर. जबरदस्त सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळाला. फायनल कशी असावी तर ती अशी, अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत प्रेक्षकांच्या नजरा खिलून ठेवणारा हा फायनलचा सामना होता. एक चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता, परंतु त्या शेवटच्या चेंडूवर धाव मिळाली फक्त एक. ॲडव्होकेट अजय पाटील यांचा इथे सन्मान होतोय. मी राज शिंगोले यांना विनंती करतोय आमचे ॲडव्होकेट अजयजी यांचा सन्मान करायचा आहे. राज मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली आणि विशेष करून या फायनल सामन्याचा त्यांना आनंद लुटायला मिळाला, हे महत्वाचं. त्याच्यानंतर प्रभाकरजी बागल या मान्यवरांचा इथे सन्मान होतोय. मी पुन्हा एकदा राज शिंगोले यांना विनंती करतोय प्रभाकर बागल यांचा सन्मान करायचा आहे. तोपर्यंत दर्शन आपलं जे काय आहे ते बनवून ठेवायचं आहे. रुपेश ठाकरे आपला रेकॉर्ड बनवून ठेव. गोरखजी शिंगोळे यांचा सुद्धा इथे सन्मान होतोय. मी गोरखजी शिंगोळे यांना विनंती करतो आपण दादा पुढे या. राज यांनाच विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करा. गोरखजी शिंगोळे या मान्यवरांचा इथे सन्मान करतायत आमचे राज शिंगोळे. कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद केलं जात आहे. ओके.
सन्मान्य आमदार महेशजी चौगुले